कोंडाईबारी घाटात मृत्यूचा थरार, अपघातग्रस्त ट्रकवर भरधाव कंटेनरची भीषण धडक, चालकासह दोघे गंभीर. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी गुरुवारी भीषण अपघात झाला. यापूर्वी अपघातग्रस्त होऊन महामार्गावर पलटी झालेल्या ट्रकला भरधाव कंटेनर क्रमांक GJ 27 TD 1416 जोरदार धडकला. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कंटेनरच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर चालक मोहम्मद नेशी व सहचालक तालीम खान राहणार सुलतानपूर उत्तर प्रदेश केबिनमध्ये अडकून पडले. महामार्ग पोलीस 1033 रुग्णवाहिका बचाव पथक तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नानंतर दोघांची सुखरूप सुटका करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या दोघांना प्रथम विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातामुळे काही काळ धुळे सुरत महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिसांनी तात्काळ वाहतूक सुरळीत केली असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. या बचाव कार्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास मोरे, पोलीस नाईक प्रवीण मोरे, पोलीस कॉन्स्टेबल श्याम पावरा, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र सांगडे आणि 1033 रुग्णवाहिकेचे कर्मचारी यांनी केबिनमध्ये अडकलेल्या चालक व सहचालकाला सुरक्षित बाहेर काढले. दरम्यान कोंडाईबारी घाटात सातत्याने घडणाऱ्या अपघातांमुळे हा घाट वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे. या मार्गावर कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना, वेग नियंत्रण व्यवस्था आणि आवश्यक संरक्षक सुविधा उभारण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. सम्राट V7 न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश गावित, सोनखांब.